नमो बुद्धाय जय भीम. श्रावस्ती जेतवन येथील हा प्रसंग आहे, ज्यावेळी तथागत सम्यक संबुद्धांनी पराभवाची 12 कारणे आपणास सांगितलेली आहेत. ती 12 कारणे कोणती पाहूयात. आपण ऑगस्ट महिन्यापासून, ऑगस्ट 2025 पासून धम्मलिपी वर्ग जॉईन केलेला आहे, चैत्यभूमी धम्मलिपी वर्ग. आणि त्यामध्ये अशोककालीन धम्मलिपी शिकल्यानंतर सातवाहनकालीन धम्मलिपीचा प्रोजेक्ट होता. त्या प्रोजेक्टमध्ये हा विषय मी निवडला होता, पराभव सुत्त. ते पराभव सुत्त आपण आपल्या सुवर्ण भ्रमण या दिवसासाठी हा विषय पण निवडला आहे. पराभवाची 12 कारणे कोणती, तर ती मी आपणास वाचून दाखवत आहे. वृद्धिंगत होणारा पुरुष सहज जाणता येतो व पराभव पावणारा पुरुषही सहज जाणता येतो. वृद्धिंगत होणारा पुरुष धम्म पारंगत असतो व पराभव पावणारा पुरुष धम्माचा द्वेष करणारा असतो. पराभवाचे पहिले कारण. ज्याला दुर्जन आवडतात, सज्जनांविषयी प्रेम नसते, त्याला दुर्जनांचा धम्म रुचतो. हे त्याच्या पराभवाचे दुसरे कारण होय. जो मनुष्य निद्राशील, सभाप्रिय, प्रयत्न न करणारा, आळशी असतो आणि क्रोधिष्ठ होतो, हे पराभवाचे तिसरे कारण होय. जो समर्थ असून वयोवृद्ध आईवडिलांचा सांभाळ करत नाही, त्यांची सेवा करीत नाही, हे त्याच्या पराभवाचे चौथे कारण होय. जो ब्राह्मणाला, श्रमणाला किंवा दुसऱ्या गरीब मनुष्याला खोटे बोलून, ब्राह्मण म्हणजे पंडित नसून सज्जन व्यक्ती, जो ब्राह्मणाला, श्रमणाला किंवा दुसऱ्या गरीब मनुष्याला खोटे बोलून ठकवतो, हे पराभवाचे पाचवे कारण होय. पुष्कळ धनसंपत्ती आणि अन्नधान्य असलेला मनुष्य गोडधोड पदार्थ एकटाच खातो, हे त्याच्या पराभवाचे सहावे कारण होय. आठवतं या प्रसंगाला मिगार माता विशाखा काय म्हटल्या होत्या सासऱ्यांना? तुम्ही शिळं अन्न खाताय. कारण ते दान धर्म करण्यात कमी पडले होते. थोडक्यात हे इथे जरा मॅच होतंय. जाती, धन आणि गोत्र यांचा गर्व बाळगणारा जो मनुष्य आपल्या आप्तांची अवहेलना करतो, हे त्याच्या पराभवाचे सातवे कारण होय. स्त्री, मद्यपान आणि जुगार या व्यसनात जो पुरुष मिळवलेली संपत्ती पुन्हा पुन्हा घालवतो, हे त्याच्या पराभवाचे आठवे कारण आहे. स्वस्त्रीने संतुष्ट न होता जो पुरुष वेश्यांशी आणि परस्त्रियांशी संबंध ठेवतो, हे त्याच्या पराभवाचे नववे कारण होय. जो पुरुष वयस्कर असूनही तरुण स्त्रीशी लग्न करतो व तिच्या ईर्षेने शांत झोपत नाही, हे त्याच्या पराभवाचे 10वे कारण होय. जो मनुष्य दुर्व्यसनी आणि उधळ्या स्त्रीला किंवा पुरुषाला अधिकाऱ्याच्या जागेवर नेमतो, हे त्याच्या पराभवाचे 11वे कारण होय. ज्या कुळात जन्मला त्याचे भान विसरून जो मनुष्य अवास्तव हाव धरतो व मोठी राज्यसत्ता मिळवू पाहतो, हे त्याच्या पराभवाचे 12वे कारण होय. पराभवाची 12 कारणे तथागतांनी रात्र संपत आल्यानंतर प्रकाशमान अशा वातावरणात पराभवाची 12 कारणे सांगून अशी देसना दिलेली आहे. साधू साधू साधू.